अथर्व, कुल्फी? नाही थँक्यू माय. अरे असं काय करतोस, एकटाच दिसलास म्हणून आणली. घे ना, तू थंडीत कधी कुल्फी ट्राय केली आहेस का? कमाल वाटते. हो पण माझी इच्छा होत नाही आता. अथर्व, मला माहित आहे तू मीरामुळे अपसेट आहेस. हे बघ, ती माझीच बहीण आहे, पण मला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाहीये. नवरा थोडा रागवला तर असं कुठेही कसं निघून जाऊ शकते ती? नाही, दिस इज रॉंग. बरं, प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की ती शहरात कोणालाच ओळखत नाही. कोणी मैत्रीण नाहीये तिची इकडे. म्हणजे कुठे गेलीये, कोणासोबत गेलीये, काय करते काहीच माहित नाही ना. सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन बसलंय, म्हणून काळजी वाटते. काय बोलतेस माया? कोणाबरोबर असेल म्हणजे? माझा पूर्ण विश्वास आहे मीरावर. ऑफकोर्स असलाच पाहिजे. म्हणजे अथर्व, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. मला फक्त इतकंच म्हणायचंय की मी जर मीराच्या जागी असते तर मी नसतं असं केलं. जाऊ दे, सोड तू कुल्फी. नको अथर्व, आय इन्सिस्ट. तुला बरं वाटेल. घे घे. थँक्यू. कुल्फी? अगं कुल्फीला नाही म्हणायचं नसतं. खूप कमाल असते कुल्फी. अथर्व, खा ना. थांब, मी दुसरी आणते. नाही नाही, तशी माझी खायची इच्छा नाही आहे. अरे अथर्व, इट्स ओके माय. थँक्यू. अरे मी आणते ना दुसरी. इट्स ओके. अथर्व, अथर्व.